नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. राजगुरुनगर सहकारी बँक आणि बँक कर्मचारी संघ यांच्यात नुकताच सेवक वेतन करार झाला असून या करारानुसार बँकेच्या सेवकांना श्रेणीनिहाय 8 ते 13% अशी भरघोस वेतनवाढ मिळणार आहे. बँकेने यासाठी त्रैवार्षिक 3,37,00,000 बोजा स्वीकारला आहे. नियोजित वेळेपूर्वी वेतनवाढ करार पार पडल्याने बँकेच्या अधिकारी कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. बँकेच्या बाजारपेठ शाखेबाहेर महामार्गावर कर्मचाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केलाय. राजगुरुनगर बँकेत सन 2022 ते 2025 या कालावधीसाठी हा सेवक वेतन करार करण्यात आलाय. या करारात बँक सेवकांना स्थिर महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, कन्व्हेन्स अलाउन्स, धुलाई भत्ता, शैक्षणिक भत्ता तसेच अल्पोपहार भत्ता, वैद्यकीय भत्ता व LTA इत्यादीमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे. तसेच सेवा कालावधीत पदोन्नती न झालेल्या लेखनिक श्रेणीतील सेवकांना सेवानिवृत्तीपूर्वी 1 वर्ष अगोदर सिनियर ऑफिसर पदाची पदोन्नती देण्याचा विशेष निर्णय संचालक मंडळाने या करारात घेतला आहे. या करारावर बँकेच्या सेवक समितीच्या वतीने बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, संचालक किरण आहेर, किरण मांजरे, राजेंद्र सांडभोर, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी सह्या केल्या. तर बँक कर्मचारी संघातर्फे सुनील देसाई, रवींद्र जोशी, प्रमोद जाधव, प्रवीण शितोळे, शंकर कोल्हे, नाथाराम नाणेकर, प्रभावती गव्हाणे, अमोल आडवळे, कल्याणी सुतार, महेश रौंधळ, धीरज वरुडे यांनी सह्या केल्या आहेत. बँकेचे संचालक विजय शिंदे, सागर पाटोळे, विजय डोळस, समीर आहेर, बँकेचे सरव्यवस्थापक अमृत टाकळकर, उप सरव्यवस्थापक संजय ससाणे, सहाय्यक सरव्यवस्थापक दिलीप मलघे व अन्य सेवक तसेच बँक कर्मचारी संघाचे ज्येष्ठ सदस्य भरत पासलकर, उपाध्यक्ष सचिन कदम, राजेंद्र पवार उपस्थित होते. बँक कर्मचारी संघाच्या वतीने रवींद्र जोशी, नाथाराम नाणेकर तसेच बँकेच्या वतीने अध्यक्ष दिनेश ओसवाल, संचालक राजेंद्र सांडभोर यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी आभार मानले. बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी मनोगतात बँकेने मार्च 2024 अखेर बँकेला 45 कोटींचा विक्रमी ढोबळ नफा झालेला असून बँकेने 944 कोटींचे कर्ज वाटप केल्याचे सांगितले. तसेच 1552 कोटींच्या ठेवी केल्या आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय 2496 कोटींचा झालेला आहे. बँकेचा ढोबळ NPA 8.44% इतका असून निव्वळ NPA 0% झालेला असल्याची माहिती दिली. तसेच यामध्ये सर्व संचालक मंडळाचे व सर्व अधिकारी व सेवक वर्गाचे मोठे योगदान असून यापुढेही बँकेची अशा प्रगतीसाठी सर्व सेवकांनी प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा या करारावेळी श्री ओसवाल यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी बँकेच्या प्रगतीतील अनेक टप्पे यावेळी सांगितले आहेत. ते पुढील प्रमाणे: एका आर्थिक वर्षात विक्रमी कर्ज वाढ सुमारे 136 कोटी, एका आर्थिक वर्षात विक्रमी ठेवी वाढ सुमारे 152 कोटी, पुढे एका आर्थिक वर्षात विक्रमी सुमारे 300 कोटी व्यवसाय, बँकेचा एकूण व्यवसाय सुमारे 2500 कोटी, बँकेचा ढोबळ NPA सुमारे 4% कमी आहे. 31 मार्च अखेर 2023ला ढोबळ NPA 12.52% तर 31 मार्च 2024ला ढोबळ NPA 8.3%. विक्रमी वाहन कर्ज वाटप, श्रीराम आवर्त ठेव योजना, त्यात रिकरिंगला 7.75% व्याजदर. मोठ्या प्रतिसादामुळे 30 जून 2024 पर्यंत श्रीराम ठेव योजनेला मुदत वाढ मिळाली आहे. बँकेत प्रथमच जागतिक महिला दिन साजरा, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील झाला. शक्य होईल तेवढी आम्ही आता याच्यामध्ये वेतनवाढ केलेली आहे. करार करताना नेहमी जी सेवक कमिटी असते, संचालक मंडळ असतं, अध्यक्ष असतात, यांच्या दृष्टीने फार तारीवरची कसरत असते. एकाच वेळेला बँकेवर काय बर्डन पडणार आहे, त्याच्या भविष्यात काय परिणाम होणार आहेत आणि तो नफा वाढता राहून पुन्हा ॲग्रीमेंट करताना सातत्य त्यात राहिलं पाहिजे या दृष्टीने विचार करायचा असतो. दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते की बाबा महागाई मोठ्या प्रमाणात वाढते, त्या प्रमाणात आम्हाला वाढ मिळाली पाहिजे. तो सगळी कसरत करून आपण करार करतो. पण गेले 2-3 करार अतिशय चांगल्या जिव्हाळ्याच्या वातावरणात, प्रेमाच्या वातावरणात, आनंदाच्या वातावरणात होतात. हे याबद्दल संघाला धन्यवाद आहे, त्यांच्या प्रतिनिधींना धन्यवाद आहे, सगळ्या सेवक वर्गाला धन्यवाद आहे. आणि हे करार होत असतानाच आहेत कोरोनात सुद्धा आम्ही थांबलो नाही. काही लोकांनी कोरोनाचं कारण देऊन सुद्धा कमी जास्त केलं, पण आपल्या बँकेने
कोरोनाचं कारण न देता सुद्धा त्यावेळी 22ला सुद्धा करार केला. आता 22 ते 25चा करार पण करतोय, तो 1922चा होता. तर या करार होताना सगळ्यांना तुमच्या काय म्हणतात आता वेतनवाढीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आता उपस्थित असलेल्या तुम्ही तुमच्या बाकी सहकार्यांना सांगा, आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु हा करार वाढ ज्यावेळी होते, वेतन वाढ ज्यावेळी होते, त्यावेळी आपली जबाबदारी पण पुढे असते की आपल्याला ही बँक, ही संस्था सातत्याने प्रगतीपथावर नेली पाहिजे. तुम्ही कष्ट करतात, त्यात सातत्य पाहिजे आणि सारखेपणा पाहिजे. काही 2 माणसांनी करायचे, 4 माणसांनी करायचे नाही, तर ती एक समानता पाहिजे. ते आपण आपल्या सहकार्यांना, जुन्या सहकार्यांनी, नव्या सहकार्यांना ती सवय, संस्थेप्रतीची जिव्हाळा, निष्ठा या गोष्टी पण आपण अंगी बाणवल्या पाहिजे. त्यावेळी संस्थेविषयी आपल्याला जिव्हाळा वाटेल, निष्ठा वाटेल, प्रेम वाटेल, आपुलकी वाटेल. याविषयी आपण अतिशय प्रेमाने किंवा अतिशय मन लावून तिथं त्या ठिकाणी काम करू. ज्यावेळी मन लावून काम करू त्यावेळी यावर्षीचे रिझल्ट तुम्ही पाहताय अतिशय उत्कृष्ट आले, की चांगले रिझल्ट येते. चांगले रिझल्ट आले की आम्हाला सुद्धा आनंद असतो. रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देतो. तसेच आज जो करार झालेला आहे त्या निमित्ताने सर्व सेवकांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर 22 जून 2023 रोजी मी अध्यक्षपदी व अविनाशजी काण्याने उपाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला. त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं की संस्थेला एका विशिष्ट उंचीवर न्यायचं. त्या दृष्टीने आम्ही सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील राहिले. त्यावेळेस आम्ही सर्व संचालक मंडळ असेल, आमचे सेवक असतील, त्यांच्याशी सुसंवाद साधत होतो. त्यात ह्या आर्थिक वर्षात आम्ही खूप नवीन गोष्टी केलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम मी सर्व संचालक मंडळांना विश्वासात घेऊन वाहन कर्जाचं टार्गेट दिलेलं असेल. त्यामध्ये तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की दसरा दिवाळी ह्या दिवसामध्ये म्हणजे 18 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर म्हणजे 2 महिने 12 दिवसात आम्ही 190 गाड्यांचं वाटप करून 21 कोटी साधारण वाटप केलेले आणि एकही हप्ता अजूनही कुणाचा ड्यू नाहीये त्या कर्ज खात्यांमध्ये. हे अभिमानाची गोष्ट आहे. तसेच सर्वप्रथम पहिल्यांदाच ह्या आर्थिक वर्षामध्ये सुमारे 2 वेळा प्रोबेबल एनपी आमचा 0 राहिलेला आहे. हे सर्व सेवकांनी मनापासून प्रयत्न केले, त्यांनी केलेले कष्ट केले, त्याला संचालक मंडळाची साथ मिळालेली आहे. त्यामुळे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही एक संकल्प केला की तुम्ही जर असेच वसुलीला सहकार्य केले तर आम्ही नक्कीच तुमचा सेवक करार करू. व तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की सर्वप्रथम हा करार बँकेच्या इतिहासामध्ये 3 वर्षाच्या आत हा करार होत आहे. म्हणजे अजून करार ड्यू आहे. म्हणजे 2022 ते 2025 अशी कराराची मुदत आहे. इथून मागचे करार मुदत संपल्यानंतर झालेले, पण पहिल्यांदाच 24 महिन्यामध्ये हा करार होत आहे. तसेच आज जो बँकेची जी प्रगती झालेली आहे त्यामध्ये एकूण ठेवी 1552 कोटी झालेली आहे. तसेच कर्ज वाटप साधारण 936 कोटी झालेले आहे. कर्जाची वाढ ही या आर्थिक वर्षामध्ये 136 कोटींनी झालेली आहे, की जी एक ट्रिमंडस कर्ज वाटप झालेलं आहे. आणि ठेवीची वाढ 152 कोटी झालेली आहे. तसेच ढोबळ नफा साधारण 45 कोटी झालेला आहे. ग्रॉस एनपी हा जो 31 मार्च 23ला 12.52% होता तो आम्ही 8.34%वर आणलेला आहे. म्हणजे साधारण 4.18% आम्ही ग्रॉस एनपीए कमी केलेला आहे. तसेच नेट एनपीए हा 2013 साली शेवटचं आर्थिक वर्ष होतं की ज्यावेळी 0 एनपीए होता, नेट एनपीए 0% होता, तो यावेळेस आपण 0% आणलेला आहे. हे सर्व जे शक्य झालेले हे आम्हा सर्व संचालक मंडळाने आम्हाला दिलेली साथ, तसेच सर्व सेवकांकडून मिळालेली साथ हे एकीचं फळ आहे. असंच उत्तरोत्तर बँकेची प्रगती व्हावी. मला ह्या कराराच्या निमित्ताने सेवकांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे वसुलीसाठी प्रयत्न केले ते निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु इथून पुढे सुद्धा नवीन खात्यांचा विषय नाही, पण जी जुनी खाती जी क्रॉनिक खाती आहेत त्यामध्ये कसा वसूल होईल याच्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे.